च्या मळापासून ज्या गणपतीचा जन्म झाला त्या गणपतीच्या जन्माची जी कथा आहे ती कधीची आहे तर ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थी. म्हणजे ती कथा भाद्रपद शुद्ध चतुर्थीची सुद्धा नाही. ज्यावेळेस आपण मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो 10 दिवसांचा, त्या चतुर्थीची सुद्धा ती कथा नाहीये. तर मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीची काय कथा आहे, म्हणजे कुठली कथा आहे? तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीची जी कथा आहे ही कथा त्रेतायुगात, म्हणजे त्रेतायुगामध्ये सिंधू नावाचा जो राक्षस होता, त्या सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर त्याने हल्ला केला, स्वर्गावर हल्ला केला, कैलासावर त्याने हल्ला केला. ज्यावेळेस कैलासावर या सिंधू राक्षसांनी हल्ला केला त्यानंतर शिवशंकरांना कैलास सोडून त्र्यंबकेश्वरला यावं लागलं. आणि ज्यावेळेस शिवशंकर त्र्यंबकेश्वरला आले त्यावेळेस माता पार्वतीने शिवशंकरांच्या आदेशाने लेण्याद्री पर्वतावर गणेशाची आराधना केली. 12 वर्ष गणेशाची पार्वती मातांनी आराधना केली. आणि पार्वती मातांना आपण गिरिजा म्हणून पण सुद्धा ओळखतो. गिरिजा हे सुद्धा पार्वती मातांचं दुसरं नाव आहे. आणि 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर गणपती बाप्पांनी पार्वती मातांना तिथं दर्शन दिलं. त्यावेळी पार्वती मातांनी मागितलं की तुम्ही माझ्या पुढे जन्म घ्या. मग गणपती बाप्पांनी पार्वती मातांना तथास्तु म्हटलं आणि तिथून अंतर्धान पावले, म्हणजे गणपती बाप्पा गायब झाले. आणि त्यानंतर पार्वती मातांनी त्या लेण्याद्री पर्वतावर एका गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. आणि तीच मूर्ती आज लेण्याद्रीचा गिरिजात्मक म्हणून प्रसिद्ध आहे. आता ज्या मूर्तीची पार्वती मातेने जी स्थापना केली होती त्याच मूर्तीतून एका सजीव बालकाचा जन्म झाला. एक सजीव बालक त्या मूर्तीतून प्रकट झाला. आणि हा दिवस कुठला होता तर भाद्रपद शुद्ध चतुर्थी. म्हणून आपण घराघरामध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतो, कारण पार्वती मातेने गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती आणि त्याच मूर्तीतून गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. आता गणपती बाप्पांचा जन्म का झाला होता तर सिंधू नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी झाला. तर ज्यावेळी गणपती बाप्पा सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी निघाले त्यावेळी गणपती बाप्पा मोरावर बसून निघाले. आणि गणपती बाप्पा मोरावर बसून निघाले म्हणून त्या अवताराला मयुरेश्वर असं म्हटलं गेलं. आता या मयुरेश्वर अवताराने सिंधू राक्षसाचा वध केला. तर त्या सिंधू राक्षसाचं जे धड होतं ते मोरगावमध्ये पडलं. आता मोरगावमध्ये पडल्यामुळे तिथल्या लोकांनी त्या गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि तो गणपती मोरगावचा मयुरेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जो गणपती बाप्पांचा जन्म झाला तो अवतार होता मयुरेश्वराचा अवतार. जो कार्तिक शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला म्हणजे पार्वतीच्या मळापासून जो जन्म झाला त्या अवताराचं नाव होतं उमांग जमल. आणि माघ शुद्ध चतुर्थीला ज्या गणपती बाप्पांचा अवतार झाला त्या अवताराचं नाव होतं विनायक अवतार. असे 3 वेगवेगळे अवतार, 3 वेगवेगळ्या कथा आहेत. त्यापैकी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जो गणेशोत्सव साजरा केला जातो तो जास्त प्रसिद्ध.